गोष्टी कशा मजेच्या. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरा गुरुर्साक्षात् परब्रह्मा तस्मै श्री गुरुवे नमः. तस्मै श्री गुरुवे. आजच्या भागात आपण जाणणार आहोत गुरुपौर्णिमा म्हणजे काय. चला तर जाणूया. तुम्हाला माहिती आहे गुरुपौर्णिमा म्हणजे काय आणि का साजरी करतात? तर सांगू ना मी. काय तर ऐका. भारतीय संस्कृतीत गुरुचे स्थान देवापेक्षाही वरचे स्थान मानले जाते. गुरु म्हणजे केवळ शिक्षक नव्हे, तर आयुष्याला योग्य दिशा देणारा मार्गदर्शक असतो. आपल्या जीवनात अंधकार दूर करून ज्ञानाचा प्रकाश देतो तो गुरु. गुरुपौर्णिमा हा हिंदू धर्मात गुरुप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी आणि त्यांचा सन्मान करण्यासाठी पवित्र दिवस मानला जातो. हा दिवस महर्षी वेदव्यास यांचा जन्मदिवस आणि ज्ञानाचा प्रकाश दाखवणारे, मार्गदर्शन करणाऱ्यांचे आणि शिक्षकांचे पूजन करण्यासाठी आषाढ महिन्यातील पौर्णिमेला साजरा केला जातो. म्हणून याला आषाढी पौर्णिमा किंवा व्यास पौर्णिमा असेही म्हणतात. हा दिवस म्हणजे गुरुपौर्णिमा होय. तुम्हाला माहिती आहे का? व्यास ऋषीने मानवाला वेदाचे ज्ञान दिले, तसेच पुराण आणि महाभारताची रचना केली. आपल्या जीवनात गुरुचे स्थान खूप महत्त्वाचे आहे. तेच आपल्याला ज्ञान, शिस्त आणि चांगले संस्काराची वळण लावतात. आपले प्रथम गुरु आईवडील असतात. ते आपले संगोपन करतात आणि चांगले संस्कारही करतात. त्यानंतर आपले शिक्षक आपले गुरु असतात. गुरु हे ज्ञानाचे भांडार आहे. या दिवशी शिष्य आपल्या गुरूंना शुभेच्छा व भेटवस्तू देऊन त्यांना मान सन्मान करतात. अनेक जण या दिवशी गुरुच्या चरणाची पूजा करतात, पाद्यपूजा करतात आणि त्यांच्याकडून उपदेशही घेतात. आध्यात्मिक गुरु पण असतात. आध्यात्मिक गुरु म्हणजे जे आपल्याला आत्मज्ञान देतात आणि मोक्षाचा मार्ग दाखवतात. गुरु हा ज्ञानाचा अथांग सागर आहे. गुरु म्हणजे अखंड वाहणारा झरा. गुरु म्हणजे निष्ठा आणि कर्तव्य. गुरु म्हणजे निस्सीम श्रद्धा आणि भक्ती. गुरु म्हणजे विश्वास आणि वात्सल्य. गुरु म्हणजे आदर्श आणि प्रामाणिकतेचे मूर्तिमंत प्रतीक आहे. गुरुपौर्णिमा हा दिवस आपल्या गुरुच्या महत्त्वाची जाणीव करून देतो. आजपर्यंत कळत नकळत ज्ञान देणाऱ्या सर्वांना, तसेच आपण गुरूंना, शिक्षकांना, आईवडिलांना मान सन्मान आणि आदर केला पाहिजे. अज्ञानाला काळोख हरवतो, ज्ञानाच्या प्रकाशाने मार्ग दाखवतो. त्याच्या चरणातच आहे सुखाचे ठिकाण. गुरुपौर्णिमेच्या त्या पावन निमित्त दिवसाला आम्ही करूया गुरूंना वंदन. गुरुविना न मिळे ज्ञान, ज्ञानाविना न होई जगी सन्मान. गुरुपौर्णिमेच्या सर्व गुरूंना, शिक्षकांना आणि सर्वांना हार्दिक शुभेच्छा. गुरुपौर्णिमेचा अर्थ कळला ना तुम्हाला? गुरुविना न मिळे ज्ञान, ज्ञानाविना न होई जगी सन्मान. गुरुपौर्णिमेच्या सर्व गुरूंना, शिक्षकांना आणि सर्वांना हार्दिक शुभेच्छा. गुरुपौर्णिमेचा अर्थ कळलं ना तुम्हाला आता सर्वांना? माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि शेअर करा.